दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील घनसोली येथे समाजसेवक व साई भक्त राजू थोरात यांच्या माध्यमातून श्री साई दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यंदाचे हे साई दर्शन सोहळ्याचे 8वे वर्ष आहे। तसेच 9 बसेसच्या माध्यमातून जवळपास 700 साई भक्तांना साई दर्शन घडवण्यात आले। साईश्वर सामाजिक सेवाभावी संस्था नवी मुंबईद्वारे नागरिकांना मोफत शिर्डी दर्शन तसेच लोकांच्या जेवणाची सर्व सोय ही आयोजकांद्वारेच केली जाते। प्रभागातील नागरिकांना विरंगुळ्याचे काही क्षण मिळावे आणि देवदर्शनाची संधी मिळावी या उद्देशाने राजू थोरात व समाजसेविका सुरेखा थोरात यांच्या माध्यमातून पहाटे बसेस शिर्डीला रवाना करण्यात आल्या, ज्याचा लाभ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घेतला। यावेळी माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, गुरुवर्य सद्गुरू श्री मनोहर मामा भोसले, माथाडी नेता नरेंद्र पाटील देखील उपस्थित होते। यावेळी गुरुवर्य सद्गुरू श्री मनोहर मामा भोसले यांच्या हस्ते नारळ वाढवून बसेस रवाना करण्यात आल्या। गुरुवर्य सद्गुरू श्री मनोहर मामा भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना राजू थोरात यांच्या धार्मिक कार्यांचे कौतुक केले। आमचे परमशिष्य राजू शेठ थोरात यांनी गोड असं साई संस्थांच्या साईबाबांच्या दर्शनासाठी सर्व भाविक भक्त साईंच्या दर्शनासाठी राजू शेठ आणि ताई सुरेखा या दोघंही दाम्पत्य साई दर्शनासाठी समस्त साई भक्तांना घेऊन जात आहेत। तर आम्ही त्यांच्याला शुभेच्छा देण्यासाठी खासदार साहेब असतील, दादा नरेंद्र दादा, आमचे जुन्नर आंबेगावचे निकम सर, हे सर्व आम्ही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे। तर आम्हाला छान वाटतं त्यांना शुभेच्छा देऊन, आणि त्यांचं कार्य खूप गोड आहे, तर त्यांनी असंच हे कार्य वाढवत न्यावं अशी साईचरणी प्रार्थना। समाजसेवक राजू थोरात यांनी सांगितले की यंदाचे हे त्यांचे साई दर्शनाचे 8वे वर्ष आहे। सालाबादप्रमाणे हे 8व्या वर्षामध्ये कार्यक्रमाचं ज्यावेळी आयोजन केलं तर दरवर्षी प्रमाणे माणसांची, नागरिकांची, महिलांची संख्या वाढतच आहे। एक म्हटलं जातं की एखादा उपक्रम हातात घेतला जातो पण त्याचा सातत्य टिकवणं कोणत्या घटकाला जमत नाही, परंतु संस्थेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून सुरेखा थोरात यांच्या सर्व महिला ज्या मैत्रिणी आहेत त्यांच्या भगिनींच्या माध्यमातून हा उपक्रम अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारे केला जातो। कौटुंबिक अशा पद्धतीने केलेली सुरुवात आज सोहळ्यामध्ये झाले हे कळून आलेलं नाही आहे। येणाऱ्या कालखंडामध्ये याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम करण्याची सुद्धा संधी या मंडळाच्या वतीने करण्यात येईल असे या ठिकाणी मी नागरिकांना आश्वासन देतो। कौटुंबिक भावनेतून सुरू केलेल्या सहलीला आज सोहळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे। यावर्षी जवळपास 700 साई भक्तांना दर्शन घडवण्याचा त्यांचा संकल्प आहे। या वर्षी 650+ 650 महिला आणि 50-60 कार्यकर्ते म्हणजे 700 जणांचा या ठिकाणी आमचा संकल्प आहे। मागच्या वर्षी 550 जण होते, ह्या वर्षी आपण 750+ या पद्धतीने नियोजन केलेलं आहे। सोहळ्याला उपस्थित अन्य मान्यवरांनी देखील राजू थोरात व सुरेखा थोरात यांच्या धार्मिक उपक्रमाचे कौतुक केले। राजू शेठ थोरात आणि त्यांच्या सौभाग्यवती सुरेखाताई, त्याचप्रमाणे त्यांचे मंडळातील साईश्वर मंडळातील सर्व सहकारी सन्माननीय मस्करजी पाटीलजी, त्याचप्रमाणे शरदराव आतकरी, ह्या सर्वांनी सुरुवातीला एका छोट्या स्वरूपामध्ये साईबाबाला घरातून दर्शनाला जाण्याची सुरुवात केली आणि हळूहळू प्रत्येक वर्षी त्यांना साईबाबांचा आशीर्वाद लाभत गेल्यानंतर आणि स्वतःची देखील त्यांची कष्ट करण्याची प्रवृत्ती, व्यवसाय करत असताना त्याच्यातून देखील 2 रुपये आल्यानंतर कोणाची भावना असते का साईबाबांच्या कृपेने, परमेश्वराच्या कृपेने मला जे काही व्यवसायामध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळते त्याच्यामधून माझ्या अन्य काही साथीदारांना देखील साईबाबांचं दर्शन घडव। गेले 8 वर्ष ते हा उपक्रम राबवत आहेत आणि आता आज देखील इथून 9 बसेस म्हणजे साधारणतः 600च्या आसपास साई भक्त इथून दर्शनाला जाणार आहेत आणि ही सगळी सेवा विनामूल्य देण्याचं काम ते आणि त्यांचं मंडळ करत आहे। साईबाबांचा आशीर्वाद आजपर्यंत त्यांना लाभला आणि यापुढे देखील साईबाबांचा आशीर्वाद निश्चित त्यांना आणि साई भक्तांना लाभेल आणि राजू शेठच्या मनामध्ये ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या पूर्णत्वास जाव्यात। एक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना प्रत्येकाच्या मदतीला धावून येणारा हा आमचा एक सहकारी नव्या मुंबईत, त्याचप्रमाणे गावाला देखील सर्वांना खूप असं
चांगल्या प्रकारची मदत करत असतो. त्यांना उदंड निरोगी आयुष्य लाभो आणि त्यांच्या सामाजिक राजकीय वाटचाली देखील मी मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. ब्युरो रिपोर्ट द मेट्रो.